नेते महोदयांनी मांडलेला विषय गंभीर आहे आणि त्यासाठी मला वाटतं आपल्या सदस्यांपैकी स्थगन प्रस्ताव या पुढच्या सभेमध्ये येतोय. स्थगन प्रस्ताव स्थगन प्रस्ताव बघा, आता निर्णय होणार नाही. हे बघा तुम्ही निर्णय करून पाठवलेला तो प्रस्ताव होता. तुम्ही निर्णय करून पाठवलेला तो प्रस्ताव होता. तो शासनाच्याकडे गेला. शासनाने त्याला निलंबित केलं. आयुक्तांनी त्यांना हे काढलं, रिटायरमेंटचे नाही. बघा, सभागृह चालावं, तुम्ही एवढा अभ्यास करून चालवताय, दिवसभरामध्ये वेळ घालवताय, त्याच्यामध्ये वेळ जातोय. मग असेच जर सर्व येणार असतील, असेच जर विषय येणार असतील आणि मग तिकडे जाऊन परत मग याला काय अर्थ काय उरलेला आहे? म्हणजे आम्ही बोलतो ज्यावेळेस आम्ही शासकीय बोलतो, अशासकीय बोलतो, तर तुम्ही बोलता अशासकीय बोलू नका. हा प्रस्ताव रिफ्यूज झाला म्हणजे अशासकीयच होता. जर तो आयुक्तांकडनं प्रस्ताव असता तर तो कुठेतरी शासकीय मानला गेला असता. म्हणजे आम्ही त्या कलमानुसार कर्मावर बोट ठेवून 451 याच्या अनुषंगाने त्याच्यामागे दिवस घालवून, त्याच्यामागे पूर्णपणे आमचा वेळ इकडे घालवून, म्हणजे आम्ही वेळ वाया कशाला घालवतो? तुम्ही जे आणायचे असेल ते ठोस आणत जावा ना. 451च्या हिशोबाने तुम्ही जो आणला प्रस्ताव, तुम्ही सांगितला असा झाला, तो असा आता तिकडनं तो असा झाला. आणि म्हणजे याच्यावर मला आयुक्तांनी पण निवेदन करावं याच्यावरती. म्हणजे आमचा दिवसभरामध्ये आमचा वेळ गेलेला आहे त्याच्यावरती पूर्णपणे झालेलं आहे. तर आयुक्तांनी पण याच्यावरती हे करावं, निवेदन करावं आम्हाला. सन्माननीय सागर नाईक साहेब. सभाध्यक्ष महोदय, माझी विनंती आपल्याला की आपण एक प्रोसेस फॉलो करावी. त्या दृष्टीने जो निर्णय मांडलेला आहे, आता ही आजची विशेष सभा आहे, त्यामुळे विशेष सभावरती वेगळ्या विषयावरती चर्चा होत नाही. पण आपली जी पुढची तरतूद सभा आहे त्यामध्ये आपल्या सदस्यांनी या विषयावरती सखोल चर्चा होण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी, आता जर कुठला विषय काढला त्यावरती निर्णय होऊ शकत नाही, पण चर्चा घेण्यासाठी स्थगन प्रस्ताव त्या ठिकाणी मांडलेला आहे, त्यावेळी चर्चा होईल. तर तेच बोललो मी. आपण ह्या विशेष सभेनंतर तहकूब सभा घेणार आहोत, त्याच्यात या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. सन्माननीय सदस्या नेत्रा शिर्के मॅडम यांची रजेचा अर्ज आलेला आहे, तुम्ही मंजुरीस टाकत आहे. सन्माननीय सभागृह नेते विशेष सभेच्या ठरावाच्या सूचनेवर बोलतो. सभाध्यक्ष महोदय, माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या दिनांक 10 डिसेंबर 2025 आदेशाच्या अनुषंगाने नवी मुंबई महापालिकेतील दीर्घकाळापासून कार्यरत असलेले ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांचे समायोजन ॲब्झॉर्प्शन आणि त्या दृष्टीने पदसंख्या पुनर्रचना, पोस्ट रॅशनलायझेशन म्हणजे पदांची संख्या वाढवणं, उपलब्ध मंजूर पदावर एकत्रित अंमलबजावणी करणं, आवश्यकतेनुसार पदसंख्या वाढवणे, तसेच अंतिम कारवाई पूर्ण होईपर्यंत संबंधितांना कार्यान्वयक वेतन श्रेणी अंतरिम स्वरूपात लागू करण्याबाबतचा ठराव या ठिकाणी मी मांडत आहे. सभागृह नेते सागर नाईक यांनी जो या ठिकाणी सभागृहासमोर प्रस्ताव मांडलेला आहे त्याला मी अनुमोदन देत आहे. सन्माननीय सागर नाईक. सन्माननीय सभाध्यक्ष महोदय, या ठिकाणी हा ठराव आणत असताना मला त्या ठिकाणी अत्यंत आनंद होत आहे आणि खऱ्या अर्थाने आपण आपल्या महापालिकेमध्ये तुटपुंजा पगारावरती कार्यरत ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने हा ठराव त्या ठिकाणी मांडला आहे. आपले काही कर्मचारी हे न्यायालयात गेले आणि न्यायालयात गेल्यामुळे न्यायालयाने देखील एक न्यायाची भूमिका त्या ठिकाणी घेतली. काही प्रक्रिया, काही नियम हे जिथपर्यंत चॅलेंज होत नाही तिथपर्यंत ते चालू राहतात, पण जे विशिष्ट प्रक्रिया घेऊन जर चॅलेंज केले तर निश्चितच न्यायालय त्याला फोडतं. त्यामुळे काही गोष्टी आपल्यावरती लादल्यामुळे आपण निर्णय घेत नाही आणि या दृष्टीने आपले ठोक मानधनावरील कर्मचारी हे त्यांना न्याय मिळण्यासाठी कोर्टामध्ये गेले,
कोर्टामध्ये देखील त्या ठिकाणी या सर्व कर्मचाऱ्यांची एक अखंड अशी सेवा या महापालिकेसाठी लाभलेली आहे. त्यांचं हे काम पॅरेनियल कॅरेक्टरचं आहे. त्यामुळे त्यांना अखंड सेवा करण्याचा संधी ती त्यांना मिळाली पाहिजे. त्यांनी सांगितलं की आता एक वन टाइम स्कीम त्यांना सामावून घेण्यासाठी तुम्ही तयार करा आणि या दृष्टीने मी सभागृहापुढे आपल्या सर्वांच्या वतीने आपल्या या कर्मचाऱ्यांना सर्व आधार कायद्याचा आधार देत कसं सामावून घेऊ शकतो त्यासाठी काय काय प्रक्रिया राबवायला हवी त्याचा एक विस्तृत ठराव आपल्या सभागृहापुढे ते मांडलेला आहे. यामध्ये आपल्या महापालिकेमध्ये 4 अशा नियुक्ती प्राधिकरण आहेत. त्यामध्ये महानगरपालिका, सन्माननीय आयुक्त, सचिव आणि आपला मुख्य लेखा परीक्षक असे 4 नियुक्ती प्राधिकरण त्या ठिकाणी कार्यरत आहेत. मागच्या सभेमध्ये आपण 4 डेंटिस्ट यांना डॉक्टरांना आपण वेतनश्रेणी लागू करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा सांगितलं की आपण आयुक्त साहेब म्हणत होते की 6 महिन्याचीच द्या. तेव्हा आपण बोललेलो की 6 महिन्याची देऊ, आपण त्यांना परमनंट करण्याचाच प्रस्ताव आपण सभागृहापुढे आणू आणि कोर्टाच्या निर्देशानुसार आपण हा ठराव या ठिकाणी आणलेला. आणि कोर्टाचा मी धन्यवाद देऊ इच्छितो की कोर्टाने देखील त्यांच्याकडे एक न्यायिक भूमिकेने एका चांगल्या भावनेने त्या ठिकाणी बघितलं आणि अशा प्रकारचं नियोजन करण्यासाठी त्या ठिकाणी निर्देश त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि निश्चितच कोर्टाने जेव्हा निर्देश देतील तेव्हा आपल्यावर ते बंधनकारक होईल आणि आपण देखील एक कायद्याच्या चौकटामध्ये निर्णय घेऊ अशा पद्धतीची भावना आपल्यामध्ये त्या ठिकाणी राहील. यामध्ये अडचणी आहेत. काही बाबतीत आपल्याला शासनाकडे जावं लागेल की ज्या ज्या पदांची संख्या बिंदूनामावलीपणे आपल्याकडे उपलब्ध आहेत त्या पदांवरती नियुक्ती करायला आपल्याला हरकत नाही. पण जी जी ठोक मानधनवाली पदं आहेत त्याची बिंदूनामावलीमध्ये पदं उपलब्ध नाहीत. तसा पदसंख्या वाढवण्याचा, बिंदूनामावली संख्या वाढवण्याचा ठराव आयुक्तांनी जो सचिव कार्यालयातले असतील त्यांचा सचिवांनी स्टँडिंगला पाठवायचा आहे. मुख्य लेखा परीक्षकाचा असेल तर त्यांनी स्टँडिंगला पाठवायचं आहे. इतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आयुक्तांनी स्टँडिंग कमिटी, नंतर महापालिका आणि नंतर मग तो शासनाच्या मंजुरीसाठी पाठवतो. पण या ठरावामध्ये आपण असं नमूद केले की जी जी पदं आपल्याकडे उपलब्ध आहेत त्या त्या पदांवरती समायोजन करून त्यांच्या सेवा ज्येष्ठता प्रमाण त्यांना लगेच त्या पदावरती कायम त्या ठिकाणी केलं पाहिजे. आणि ज्यांची ज्यांची पदं उपलब्ध नाहीत तर जिथपर्यंत शासनाकडून त्या पदांना संख्याला मंजुरी भेटत नाही तिथपर्यंत त्यांना वेतनश्री लावलं तर त्यांना देखील न्याय देण्याची भूमिका आपण त्या ठिकाणी साध्य करू. आणि त्याचबरोबर आपण आता विशेष सभेचा मध्ये आपण ठराव यासाठी घेतला की 7 तारखेला कोर्टामध्ये त्या ठिकाणी कोर्टाची तारीख, कोर्टामध्ये केसची तारीख आहे. आणि या ठरावाच्या अनुषंगाने मी विनंती करतो की आता शेवटी महापालिकेच्या वतीने आयुक्त महोदय कोर्टामध्ये आपली बाजू मांडायची असते. त्यामुळे महापालिकेची भूमिका अशी त्यांना समावेशन करण्याची भूमिका त्या ठिकाणी आहे. अशी जी आपली भूमिका कोर्टापर्यंत ॲफिडेव्हिट माध्यम पोचणं हे अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरून कोर्ट आपल्याला त्या दिवशी काही निर्देश दिलं तर निश्चितच आपण प्रक्रिया करण्यासाठी आणि ते कुठे चॅलेंजेबल त्या ठिकाणी राहणार नाही. कारण की कोर्ट स्वतःहून आपल्याला त्या ठिकाणी तशा बाबतीचा निर्देश देतो. अनेक वर्षापासून हा विषय पेंडिंग होता आणि या ठिकाणी आपण सांगत होतो की ठोक मानधनवाल्यांना, कर्मचाऱ्यांना कायम करा, पण त्या ठिकाणी कुठे आपल्याला तो मार्ग त्या ठिकाणी गवसत नव्हता.
नाईक साहेबांनी देखील 83 वेळा आपण या प्रशासक काळामध्ये 83 वेळा ना, तेव्हा प्रत्येक सभेमध्ये आपण ठोक मानधनवाल्यांना परमनंट करा. या धर्तीवरती मोरबे धरणाचे कर्मचाऱ्यांना परमनंट केलं, त्याच धर्तीवरती आपल्या ठोक मानधन कर्मचाऱ्यांना देखील परमनंट करावं, अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी घेतली. 12वी धरणाचे आणि ती आपण पकडून ठेवली. पण जशा या शहराचं निवडणूक झाली आणि नाईक साहेबांनी भूमिका घेतली की महापालिकेची भूमिका ही सर्व ठोक मानधनवाल्यांना परमनंट करण्याची आहे आणि या उद्दिष्टाने हा ठराव महापालिकेची भूमिका म्हणून त्या ठिकाणी मांडलेली आहे. आणि निश्चितच मला वाटतं यासाठी कोणाचा विरोध असेल असं मला वाटत नाही. या बाबतीत आपण सर्व प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण केलं. आपण ज्यावेळेस भरती केली त्यावेळेस जी अर्हता होती ती त्या ठिकाणी लागू केली पाहिजे, अशा प्रकारची देखील भूमिका सभागृहाने त्या बाबतीत घेतली पाहिजे. पण निश्चितच कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने जे काय निर्णय घेण्याचे आहेत ते आपला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लवकरात लवकर महापालिकेच्या वतीने त्या ठिकाणी घेण्याचा आमचा त्या ठिकाणी निश्चय त्या ठिकाणी त्या निश्चयाच्या पूर्तीपाठी आपण हा ठराव सभागृहापुढे मांडले. अनेक वर्ष मला वाटतं किमान वेतन एवढी तुटपुंजा पगारावरती आपल्या अनेक कर्मचाऱ्यांनी काम केलं. 10 वर्ष 12 14 वर्ष त्या तुटपुंजा पगारावरती त्यांना काम करावं लागलं. त्याच कामाचं दुसऱ्याला मोल जास्त भेटत होतं, पण त्याच कामाचं या व्यक्तींना कुशल अर्धकुशल या धर्तीवर ठोक मानधन काम त्या ठिकाणी. थोडा नियम वगैरे वाचायला थोडा उशीर झाला, पण जेवढा वाचायला आला तेव्हापासून आपण वेतन श्रेणीचा हा मुद्दा धरला. जर मागचं सभागृह असताना केलं असतं त्याच टायमाला आपण त्यांना वेतन श्रेणी लागू झाली असते. म्हणजे आपल्याकडे सिन्नरकर जेव्हा होते बरोबर ना, तेव्हा ठोक मानधनाचा प्रस्ताव त्या ठिकाणी यायचा. त्यामुळे ठोक मानधन ही संज्ञा त्या ठिकाणी ती रुजली. पण नंतर त्या ठिकाणी अवगत झालं की ठोक मानधन ही संज्ञा आपल्या कायद्यातच नाही, तात्पुरते आणि कायम. आपण जी नियुक्ती करतो तीच मुळात ठोक मानधनावर करायची नाही. पण आता आपल्याला ठोक मानधन नाही किंवा वेतन श्रेणी फक्त नाही, तर त्यांच्या भविष्याची गॅरंटी त्या ठिकाणी आपलं घेणं हे आपलं कर्तव्य त्या ठिकाणी. आणि यामुळे सभागृहापुढे या प्रकारे कशा पद्धतीने अंमलबजावणी करावी, कशा प्रकारे आपण आयुक्तांच्या माध्यमातून माननीय न्यायालयापुढे त्या ठिकाणी आपलं ॲफिडेव्हिट त्या ठिकाणी सादर करावं, या दृष्टीने मी सर्व प्रोसेस आम्ही त्या ठिकाणी ठेवलेली आहे. आणि निश्चितच सर्व कायद्याच्या बाजू बघून या बाबतीत आयुक्त महोदयांनी देखील आपली भूमिका स्पष्ट करणं त्या ठिकाणी आपल्याला आवश्यक आहे. तर मी सभागृहाला विनंती करतो की आपण या माध्यमातून न्याय भावनेने निर्णय घ्यायचा आहे. त्या दृष्टीने मी हा समायोजन ॲब्झॉर्प्शन करण्याचा, आपला ठोक मानधन कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा ठराव सभागृह पुढे मांडत आहे. आणि या बाबतीत सर्वांनी काही त्रुटी आल्या असतील तर त्या देखील दुरुस्ती कराव्या, अशा प्रकारची विनंती मी सभागृहापुढे करतो. धन्यवाद.